करा, ह्याला महागच कितीतरी लोकांनी मारलेले, कारण ह्याची लायकी तरी का दादांविषयी बोलण्याची. तो इतका घाणेरडा माणूस आहे. तो जर बारामतीत आला ना, आम्ही महिलाच बाकीच्या जाऊ द्या पण महिलाच त्याला तुडवून तुडवून मारू. जर त्याने दादांविषयी काही बोलला ना तर आम्ही महिला त्याला अजिबात सोडू. नेत्याविषयी असं बोलणं, त्यांचं बेताल वक्तव्य करणं, ते जाणून बुजून बोलतात. पण ही जनता किंवा हा समाज त्यांना स्वीकारत नाही, तरी पण ते मुद्दाम बोलतात. त्यांच्या ह्या वृत्तीचा आम्ही बारामतीकर निषेध करतो. आज अजित पवारांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. कारण म्हणजे लक्ष्मण हाके हे सतत दादावर वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे आज महिलांनी बारामतीमध्ये येथे येऊन बॅनरबाजी लावून लक्ष्मण हाके यांना चपलेने मारहाण केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तसेच तू जिथे दिसशील तुला तिथे ठोकणार असंही कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. तर अजितदादांचे कार्यकर्ते एवढे का आक्रमक झाले, तर लक्ष्मण हाकेंनी काय असं म्हटलं, चला तर पाहूयात. धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकू नये असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच फेसबुकवर पोस्ट करत लक्ष्मण हाकेंनी अजित पवार यांच्यावर पुन्हा टीका. अजित पवार राजकीय विकृतीवर बोलले ही मोठी हास्यास्पद घटना होती. धरणात पाणी नसताना शेतकऱ्यांना अमृत पाजण्याची भाषा जो नेता करतो त्यांना आम्हाला विवेक आणि विकृतीतला फरक सांगावा. अजित पवारांनी कधी महात्मा फुलेंची पुस्तके वाचलीत का, असा सल्ला हाकेंनी अजित पवारांना दिला. पुढे हाके असंही म्हणाले, गेल्या काही दिवसापासून आम्ही ओबीसी, भटक्या, विमुक्त, दलित, आदिवासींच्या निधीसाठी पाठपुरावा करतो. निधी वाटपात अपेक्षित घटकांना मिळणारी दुय्यम वागणूक अस्वस्थ करणारी आहे असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे. तर अशाच वादग्रस्त वक्तव्यामुळे लक्ष्मण हाके यांना अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी चपलेने मारहाण करण्यात आलेली आहे. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.